Hello dear students, welcome back everyone to our next session on first chapter units and measurement. In recent video we learn about some basic concept of this chapter. Now we are going to start one of the important concept related to the SI unit, related to the chapter, and that concept is dimensions. What is the dimensions? We know that the SI unit of any physical quantity is the combination of 7 fundamental units or fundamental quantities. ओके, ज्या काही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज असतील त्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीजमध्ये ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटीजच्या युनिट्सचं कॉम्बिनेशन असतं. जर तुम्ही डिराइव्ड क्वांटिटीजच्या युनिटचा विचार करत असाल तर फॉर एक्झाम्पल माझ्याकडे व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटी ही एक डिराइव्ड क्वांटिटी असणार आहे आणि व्हेलॉसिटीचं जे काही युनिट आहे ते युनिट असतं मीटर पर सेकंद. याचा अर्थ काय होतो की व्हेलॉसिटीच्या युनिटमध्ये मीटर आणि टाइम ह्या दोन फंडामेंटल क्वांटिटीजच्या युनिटचं कनेक्शन आहे. ह्या दोन फंडामेंटल क्वांटिटीजचे युनिट्स आहेत. ओके, ह्या दोन फंडामेंटल क्वांटिटीजच्या युनिट्सचं कॉम्बिनेशन आहे. त्याच प्रकारे जर ॲक्सिलरेशनचा विचार केला की जी अगेन डिराइव्ड क्वांटिटी असणार आहे, ह्या ॲक्सिलरेशनच्या SI युनिटमध्ये आपल्याला लेंथ असते, लेंथचं SI युनिट असतं, त्यानंतर अगेन टाईमचं SI युनिट असतं. अशा प्रकारे तुम्ही कोणतीही डिराइव्ड क्वांटिटी घ्या. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे डेन्सिटी असेल. डेन्सिटी फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं युनिट kg आणि व्हॉल्यूमचं युनिट असतं मीटर क्यूब. kg पर मीटर क्यूब हे त्या डेन्सिटीचं युनिट होणार आहे. मग त्या डेन्सिटीच्या युनिटमध्ये मास ह्या फंडामेंटल क्वांटिटीचं जे काही युनिट असणार आहे kg, याचा युनिट kg, आणि लेंथचं जे काही युनिट असणार आहे मीटर, यांचं एक पर्टिक्युलर कॉम्बिनेशन आहे. म्हणजे कोणतंही फिजिकल क्वांटिटी घ्या, तुम्ही कोणतीही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी घ्या, त्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीच्या युनिट्समध्ये आपल्याकडे ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटीजच्या SI युनिटचं कॉम्बिनेशन असतं. ओके, आणि हे कॉम्बिनेशन, हे युनिट डिराइव्ह करत असताना, मिळवत असताना, ऑब्टेन करत असताना ज्या पॉवर्समध्ये, ज्या एक्सपोनंट्समध्ये फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचं युनिट आपल्याला त्या युनिटमध्ये यूज करावं लागतं, त्या पॉवर्सला, त्या एक्सपोनंटला आपण डायमेन्शन्स असं म्हणणार आहोत. डायमेन्शन्सची डेफिनेशन ब्लॅकबोर्डवरती मी लिहिलेली आहे. द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी are the powers. Dimensions of physical quantity are the powers to which fundamental unit must be raised in order to obtain the unit of given physical quantity. म्हणजे दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्या युनिटमध्ये फंडामेंटल क्वांटिटीचं जे काही युनिट आहे ते युनिट्स कोणत्या पॉवरमध्ये येतं आहे, कोणत्या एक्सपोनंटमध्ये येतं आहे, त्या पॉवरला, त्या एक्सपोनंटला आपण डायमेन्शन्स असं म्हणणार आहोत. आणि हे जे काही डायमेन्शन्स आहेत, ह्या डायमेन्शन्स लिहिण्याची ही एक विशिष्ट मेथड आहे. त्या मेथडविषयी आपण डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी जर आपण कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन मिळवत असू, डायमेन्शन जर आपल्याला लिहायचे असतील, डायमेन्शन्स नोट डाऊन करायचे असतील, तर त्यासाठी आपल्याला काही सिम्बॉल्स यूज करावे लागतात. ते सिम्बॉल्स जनरली जे काही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजच्या संदर्भात असणार आहेत. सपोज जर तुम्हाला लेंथ मेन्शन करायची, लेंथचं SI युनिट दिलेल्या फंडामेंटल क्वांटिटी, दिलेल्या फिजिकल क्वांटिटीच्या युनिट्समध्ये कोणत्या पॉवरमध्ये आलेला आहे ते जर तुम्हाला एक्सप्रेस करायचं असेल, ते जर तुम्हाला लिहायचं असेल, ते जर तुम्हाला राईट डाऊन करायचं असेल, तर त्यासाठी एक पर्टिक्युलर सिम्बॉल आपण यूज करणार आहोत. लेंथसाठी कॅपिटल L ह्या सिम्बॉलचा यूज आपल्याला करायचा आहे डायमेन्शन लिहित असताना. त्यानंतर टाईम,
टाईमसाठी कॅपिटल टीचा आपण यूज करणार आहोत. त्यानंतर माससाठी कॅपिटल एमचा यूज आपण करणार आहोत. करंटसाठी कॅपिटल आय ह्या सिम्बॉलचा, ह्या लेटरचा आपण यूज करणार आहोत. आणि ल्युमिनस इंटेन्सिटी युनिट आहे कॅन्डेला, त्यासाठी आपण कॅपिटल सीचा यूज करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल आपल्याकडे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, जे काही युनिट आहे ते युनिट आपण त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीजच्या पर्टिक्युलर कॉम्बिनेशनमध्ये लिहू शकतो. त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज दिलेल्या फिजिकल क्वांटिटीच्या युनिटमध्ये कोणत्या पॉवर्समध्ये आलेत, कोणत्या एक्सपोनंटमध्ये आलेत ते आपण राईट डाऊन करू शकतो, लिहू शकतो. त्यालाच तर आपण डायमेन्शन्स असं म्हणणार आहोत. मग मी एवढ्याच का घेतल्यात? लेंथ, टाईम, मास, करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी. जनरली एवढ्याच टर्मचा आपल्याला यूज करावा लागतो. बाकीच्या एवढ्याच फिजिकल क्वांटिटीजचा, एवढ्याच फंडामेंटल क्वांटिटीजचा यूज आपण करत आहोत. बाकीचे जे काही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत राहिलेल्या, त्यांचा यूज करण्याची गरज आपल्याला पडत नाही. त्यामुळे मी फक्त लेंथसाठी सिम्बॉल आपण यूज करणार आहोत एल, टाईमसाठी सिम्बॉल यूज करणार आहोत कॅपिटल टी, माससाठी सिम्बॉल यूज करणार आहोत कॅपिटल एम, करंटसाठी सिम्बॉल आपण यूज करणार आहोत कॅपिटल आय, ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी सिम्बॉल यूज करणार आहोत सी. आता अमाऊंट ऑफ सबस्टन्स पण आहे. अगेन त्याचं जे काही युनिट आहे ते मोल असेल, त्यासाठी सिम्बॉल आपण एल किंवा हा जो काही सिम्बॉल आपण तोच यूज करणार आहोत. बट त्याची गरज आपल्याला पडत नाही, त्यामुळे आपण ते सिम्बॉल्स घेणार नाही. फक्त तुम्हाला एवढे सिम्बॉल्स लक्षात ठेवायचे आहेत की जे जनरली डायमेन्शन्स लिहित असताना किंवा दिलेल्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचं युनिट ऑब्टेन करत असताना त्या युनिटमध्ये ज्या काही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज येणार आहेत त्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजच्या युनिट्सचे सिम्बॉल आपण यूज करणार आहोत एल, टी, एम, आय. त्या फंडामेंटल क्वांटिटीज रिप्रेझेंट करण्यासाठी आपण सिम्बॉल यूज करणार आहोत एल, टी, एम, आय, सी. आता आय आणि सीचाही यूज आपण जास्त करून करत नाही, फक्त एल, टी, एम और एल, एम, टी या 3 सिम्बॉलचा आपण यूज करणार आहोत. एल फॉर लेंथ, टी फॉर टाईम अँड एम फॉर मास. आता डायमेन्शन्स, ॲक्च्युअल डायमेन्शन्स कसे मिळवले जातात, ॲक्च्युअल डायमेन्शन्स काय आहेत ते समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. सपोज व्हेलॉसिटी, आपल्याला व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स मिळवायचे आहे. व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीची जर तुम्हाला डेफिनेशन आठवत असेल तर व्हेलॉसिटीची डेफिनेशन आहे डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, व्हेलॉसिटी distance covered by the object in a given time, that means distance upon time. ओके, ही झाली व्हेलॉसिटी. डिस्टन्स म्हणजे लेंथ आहे, लेंथ, आणि टाइम, लेंथ अपॉन टाइम म्हणजे ती आपल्याला मिळते व्हेलॉसिटी. आणि जर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आपल्याला मिळवायचे असतील तर ते जर आपल्याला लिहायचं असेल, राईट डाऊन करायचं, तर आपण त्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत. डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी, डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ लेंथ, लेंथचे डायमेन्शन्स अपॉन डायमेन्शन्स ऑफ टाईम, टाईमचे डायमेन्शन्स. ओके, अशा प्रकारे ते डायमेन्शन्स आपण लिहिणार आहोत. या स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ काय होतो? डायमेन्शन्स, डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स मीन्स लेंथ, लेंथ अपॉन टाइम. डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी मीन्स डायमेन्शन्स ऑफ लेंथ अपॉन डायमेन्शन्स ऑफ टाइम. आता लेंथ रिप्रेझेंट करण्यासाठी सपोज व्हेलॉसिटीसाठी मी सिम्बॉल यूज करतोय व्ही, आणि वाचताना मी असं वाचणार आहे डायमेन्शन्स ऑफ व्ही इज इक्वल टू लेंथचे डायमेन्शन्स. लेंथसाठी सिम्बॉल आहे एल, आणि इकडे सिम्बॉल आहे कॅपिटल टी. ओके, हे झाले व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स. डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ लेंथ अपॉन डायमेन्शन्स ऑफ टाइम. याला जर व्यवस्थित लिहायचं असेल तर इज इक्वल टू, याला वरती नेऊया. इथं एलची पॉवर किती आहे?
एलची पॉवर, सध्या आपल्याला पॉवरची गरज आहे. डायमेन्शन्स, पॉवर टू विच, ओके, युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी मस्ट बी राईज इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. कोणत्या पॉवरमध्ये आले, त्या पॉवरची आपल्याला गरज आहे. मग डायमेन्शन्स आपण लिहिणार आहोत एल. कितव्या पॉवरमध्ये आहे? फर्स्ट, एल रेस टू 1. एम मास आहे का? ह्या फॉर्म्युलेमध्ये मास कुठं दिसतंय का? मग मासची पॉवर आपण घेणार आहोत 0. टी डिनॉमिनेटरला आहे, त्याला जर न्यूमरेटरला आणायचं असेल तर पॉवर लिहावी लागेल -1. आणि आपल्याला डायमेन्शन्स मिळत आहे व्हेलॉसिटीचे. डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी v इज इक्वल टू, डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी v इज इक्वल टू, डायमेन्शन्सचा हा सिम्बॉल असेल स्क्वेअर ब्रॅकेट, डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी L1 m0 t -1. हे झाले व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स. कळतंय का? डायमेन्शन्स, पॉवर्स, की ज्या पॉवर्समध्ये फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट डिराइव्ड क्वांटिटीचं युनिट ऑब्टेन करत असताना आपल्याला मिळतंय, त्या पॉवरला आपण म्हणणार आहोत डायमेन्शन्स. आणि डायमेन्शन्स व्हेलॉसिटीची मिळालेत L1 m0 t -1. ओके, तुम्ही याला असंच रीड करणार आहात, L1 m0 t -1. याचा अर्थ असा होतो की व्हेलॉसिटीच्या SI युनिटमध्ये लेंथचं SI युनिट पहिल्या पॉवरमध्ये आहे, मासचं SI युनिट 0th पॉवरमध्ये आहे, म्हणजे तिथं मासचा कुठलाही संबंध नाही आहे. आणि टाईमचं SI युनिट रेस टू -1च्या पॉवरमध्ये आहे. टाईमचं SI युनिट -1च्या पॉवरमध्ये आहेत. मग याच्यावरून तुम्ही व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला लिहू शकता, L अपॉन T, लेंथ अपॉन टाईम, डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, हे झाले व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स. डायमेन्शनची डेफिनेशन पुन्हा एकदा सांगतोय, द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द फंडामेंटल युनिट must be rise in order to obtain the unit of given physical quantity. दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं SI युनिट मिळवत असताना ज्या पॉवर्समध्ये फंडामेंटल युनिट्स आपल्याला यूज करावं लागतंय, ज्या पॉवर्समध्ये फंडामेंटल युनिट येतंय, त्या पॉवरला आपण म्हणणार आहोत डायमेन्शन्स. ओके, सिमिलरली जर ॲक्सिलरेशनचा यूज केला किंवा ॲक्सिलरेशनचे डायमेन्शन्स तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील तर ॲक्सिलरेशन काय असते? डेफिनेशन, ॲक्सिलरेशन रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. दॅट मीन्स ॲक्सिलरेशन ए, ॲक्सिलरेशनसाठी सिम्बॉल मी यूज करतोय ए. आपण ॲक्सिलरेशनचे डायमेन्शन्स फाइंड आउट करतोय. ॲक्सिलरेशनचा सिम्बॉल आहे ए, ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी अपॉन टाइम, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ओके, मग डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. मग डायमेन्शन्स ऑफ ॲक्सिलरेशन इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी अपॉन डायमेन्शन्स ऑफ टाइम. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, L1 m0 t -1. मग डायमेन्शन्स फाइंड आउट करूया. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आहेत L1 m0 t -1 आणि अगेन टाइमचे डायमेन्शन T1. तो 1 लिहिला नाही लिहिला एवढा काही फरक पडणार नाही. आता ह्या टीला डिनॉमिनेटरला आहे, त्याला न्यूमरेटरला लिहूया. मग डायमेन्शन्स ऑफ ॲक्सिलरेशन इज इक्वल टू L1 ॲज इट इज असणार, m0 ॲज इट इज असणार आणि t रेस टू -1 होता, हा पण वरती जाऊन -1 होणार आणि t रेस टू -1 इंटू t रेस टू -1, t रेस टू -2 होणार. मग t रेस टू -2 हे झाले ॲक्सिलरेशनचे डायमेन्शन्स. अशा प्रकारे तुम्ही डायमेन्शन्स फाइंड आउट करू शकता. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आपण फाइंड आउट केले व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यावरून. ॲक्सिलरेशनचे डायमेन्शन्स आपण ॲक्सिलरेशनच्या
फॉर्म्युल्यावरनं फाइंड आउट करू शकतो. सिमिलरली जर फोर्सचा यूज, फोर्सचे डायमेन्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचे असते. फोर्स, न्यूटन सेकंड लॉ नुसार फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला मिळतोय F इज इक्वल टू ma. बरोबर. डायमेन्शन्स फाइंड आउट करणार आहोत आपण फोर्सचे. त्यासाठी आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. हा फोर्सचा फॉर्म्युला आहे. या फोर्सचे डायमेन्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचे. मग डायमेन्शन्स ऑफ फोर्स, फोर्ससाठी सिम्बॉल मी यूज करतोय सपोज F. डायमेन्शन्स ऑफ फोर्स इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ मास, मास मीन्स कॅपिटल M, इंटू डायमेन्शन्स ऑफ ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशनचे डायमेन्शन्स आपल्याला मिळालेत L1 m0 t-2. ओके. अगेन हे मल्टिप्लिकेशन आपण कंप्लीट करणार आहोत. m1 m0 आहे, इकडे L आहे का? नसेल तर याला आपण असंही लिहू शकतो L0 m1 t0 0 0. दॅट मीन्स T आणि L आणि T चा तिथं कुठलाही संबंध नाही आहे, ते 0 पॉवरमध्ये आहे. ओके. फॉर्म्युल्यामध्ये मासच्या युनिटमध्ये लेंथचं आणि टाईमचं युनिट येत नाही. लेंथचं आणि टाईमच्या युनिटची पॉवर किती आहे? 0 आहे. L0 T0. ओके. इंटू ॲक्सिलरेशन L1 m0 t-2. अशा प्रकारे आपण ॲक्सिलरेशनचे डायमेन्शन्स लिहिणार आहोत. मल्टिप्लिकेशन करायचं आहे, फक्त पॉवर्सची ॲडिशन होणार. पॉवर्सची ॲडिशन होणार. L0 L1 ॲडिशन होणार L0 प्लस 1 1. m1 m0 m1 होणार. T0 t-2 t-2. हे झाले फोर्सचे डायमेन्शन्स. डायमेन्शन्स ऑफ फोर्स L1 m1 t-2. ओके. अशा प्रकारे फोर्सचे डायमेन्शन्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. हे डायमेन्शन्स तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आता तुमचं जे काही स्टेट बोर्डचं बुक आहे, त्या बुकमध्ये जो टेबल आहे 1.3, काही फिजिकल क्वांटिटीची SI युनिट आणि त्यांचे डायमेन्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी फर्स्ट असेल डेन्सिटी. सिम्बॉल आपण यूज करणार आहोत रो. डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. SI युनिट असेल kg पर मीटर क्यूब आणि त्याचे डायमेन्शन्स आहेत L-3 m1 t0. L-3 m1 t0. कशाचे डायमेन्शन्स बघतोय आपण? डेन्सिटीचे. डेन्सिटी इज इक्वल टू काय असतोय फॉर्म्युला? मास अपॉन व्हॉल्यूम. ओके. मास अपॉन व्हॉल्यूम असणार. मास डेन्सिटी सिम्बॉल आपण यूज करूया रो. डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ मास m, किंवा या मासचे डायमेन्शन्स आपण असेही लिहू शकतो L0 m1 t0. ओके. डिवाइड बाय डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूमचं SI युनिट आपल्याला माहिती आहे काय आहे? मीटर क्यूब. म्हणजे लेंथचा कितवा पॉवर आहे? तिसरा पॉवर, थर्ड पॉवर आहे. मग ते डायमेन्शन्स आपण अशा प्रकारे लिहू शकतो L3 m0 t0. ओके. आता हे दोन लिहिले नाही लिहिले काही फरक पडत नाही. ओके. पॉवर L3 मीटर क्यूब आहे. मग लेंथच्या युनिटची कितवी पॉवर आली आहे? थर्ड पॉवर आहे. कितव्या पॉवरमध्ये राईज झालंय लेंथचं युनिट? थर्ड पॉवरमध्ये. मग ती थर्ड पॉवर आपण लिहिली. मग डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी रो इज इक्वल टू काय मिळतंय? L3 वरती गेल्यानंतर -3 होणार. L-3 m0
1 T0 L-3 M1 T0 हे झाले डेन्सिटीचे डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी. काय डायमेन्शन्स आहेत? L-3 M0 M1 T0. त्याच प्रकारे ॲक्सिलरेशनचे डायमेन्शन्स त्या टेबलमध्ये आहेत. शेजारी तुम्हाला तो टेबलही दिसत असेल. त्या ॲक्सिलरेशनचे डायमेन्शन्स आपल्याला मिळालेत. फॉर्म्युला आहे v/t व्हेलॉसिटी अपॉन टाईम. डायमेन्शन्स आपल्याला मिळालेत L1 M0 T-2. मोमेंटम खूप महत्त्वाची टर्म आहे. मोमेंटम फॉर्म्युला आहे मास इंटू व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स असतील त्यामध्ये मासचे डायमेन्शन्स आपल्याला फक्त ॲडअप करायचे आहेत. मग डायमेन्शन्स आपल्याला मिळत आहेत L1 M1 T-1. त्यानंतर फोर्सचे डायरेक्शन फॉर्म्युला आहे F=ma. युनिट असेल न्यूटन और kg m/s². त्याचे मग डायमेन्शन्स आपल्याला मिळत आहेत L1 M1 T-2. नंतर इम्पल्स J फोर्स इंटू टाईम. फोर्सचे डायमेन्शन्स इंटू टाईमचे डायमेन्शन्स फक्त टाईमचे डायमेन्शन्सनी मल्टिप्लाय करावं लागेल. फोर्सचे डायमेन्शन्स होते L1 M1 T-2. त्यामध्ये टाईमचे डायमेन्शन्स आपण ॲड करणार आहोत. मग इम्पल्सचे डायमेन्शन्स मिळणार L1 M1 T-1. त्याचप्रकारे वर्कचे डायमेन्शन्स टेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल. F/s फॉर्म्युला आहे. युनिट आहे जूल. डायमेन्शन्स मिळत आहे L2 M1 T-2. कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स अगेन युनिट सेम असल्यामुळं वर्कचं आणि एनर्जीचे डायमेन्शन्स सेम मिळणार L2 M1 T-2. प्रेशर फोर्स अपॉन एरिया. फोर्सचे डायमेन्शन्स डिवाइड बाय एरियाचे डायमेन्शन्स. एरियाचे डायमेन्शन्स काय लिहिणार आपण? लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी दुसऱ्या पॉवरमध्ये असणार आहे. मीटर स्क्वेअर असतो एरिया मीटर स्क्वेअर. मग लेंथचे डायमेन्शन्स सेकंड पॉवरमध्ये. ओके. फोर्सचे डायमेन्शन्स डिवाइड बाय एरियाचे डायमेन्शन्स. आपल्याला प्रेशरचे डायमेन्शन्स मिळणार L-1 M1 T-2. अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स फाइंड आउट करू शकता. डायमेन्शन्स म्हणजे काय आहे? अशी पॉवर की ज्या पॉवरमध्ये फंडामेंटल युनिट आलंय फिजिकल क्वांटिटीचं युनिट ऑब्टेन करत असताना त्या पॉवरला आपण डायमेन्शन्स असं म्हणणार आहोत. आता हे जे काही डायमेन्शन्स आहे, हे जे काही डायमेन्शन ॲनालिसिस आहे, ह्या डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज आपण 3 महत्त्वाच्या गोष्टींसाठी करू शकतो. ह्या डायमेन्शनल ॲनालिसिसचे 3 महत्त्वाचे ॲप्लिकेशन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्यापैकी पहिलं ॲप्लिकेशन असेल टू फाइंड द करेक्टनेस ऑफ अ गिव्हन इक्वेशन. जे काही दिलेलं इक्वेशन असेल, जे काही दिलेलं फिजिकल इक्वेशन असेल, त्या फिजिकल इक्वेशन्सचा करेक्टनेस, ते इक्वेशन करेक्ट आहे की नाही हे फाइंड आउट करण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. ज्या काही रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज असतील, सपोज आपल्याकडे आहे फोर्स, ॲक्सिलरेशन आणि मास. ह्या फोर्स, ॲक्सिलरेशन आणि मासमध्ये काहीतरी रिलेशन आहे. ते रिलेशन आपल्याला जर एस्टॅब्लिश करायचं असेल, फाइंड आउट करायचं असेल, तर ते रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी, ते रिलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करू शकतो. हे सेकंड ॲप्लिकेशन. आणि थर्ड ॲप्लिकेशन आहे टू फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी बट इन अ डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट. वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्समधलं जो काही कन्व्हर्जन फॅक्टर असेल, जे काही रिलेशन असेल, जे काही कन्व्हर्जन फॅक्टर असेल, तो कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी आपण यूज करू शकतो डायमेन्शनल ॲनालिसिसचा. ओके. आता यापैकी पहिलं ॲप्लिकेशन खूप सिंपल असणार आहे. टू फाइंड द करेक्टनेस ऑफ अ गिवन फिजिकल इक्वेशन. ह्या करेक्टनेस कशा प्रकारे फाइंड आउट केला जातो, कशा प्रकारे आपण सांगू शकतो दिलेलं फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे की नाही, ते ह्या ॲप्लिकेशनमध्ये आपण व्यवस्थितपणे स्टडी करणार आहोत. त्यानंतर
नेक्स्ट ॲप्लिकेशन रिलेशनशिप एस्टॅब्लिश. कशा प्रकारे रिलेशनशिप एस्टॅब्लिश करू शकतो आपण दिलेल्या फिजिकल क्वांटिटीजमधले, त्या रिलेशनचाही, त्या मेथडचाही, त्या ॲप्लिकेशनचाही आपण यूज स्टडी करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट 3rd नंबरचं ॲप्लिकेशन कन्व्हर्जन फॅक्टर कशा प्रकारे फाइंड आउट केला जातो त्याचाही स्टडी आपण करणार आहोत. आणि हे 3 ॲप्लिकेशन्स, ह्या 3 ॲप्लिकेशन्सपैकी कुठलं तरी एक ॲप्लिकेशन्स किंवा 2 ॲप्लिकेशन्स तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला दिसणारच आहे. क्वेश्चन पहिला ॲप्लिकेशन असेल तर पहिल्या ॲप्लिकेशनवरती क्वेश्चन असा विचारला जातो, फाइंड द करेक्टनेस ऑफ फॉलोइंग फिजिकल इक्वेशन. खाली दिलेल्या फिजिकल इक्वेशनचा करेक्टनेस फाइंड आउट करा. ते इक्वेशन करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे ते सांगा विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून. अशा प्रकारचा महत्त्वाचा क्वेश्चन या ॲप्लिकेशनवरती विचारला जातो. ऑर टू एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन फॉलोइंग फिजिकल क्वांटिटी. खाली दिलेल्या फिजिकल क्वांटिटीजमधलं रिलेशन एस्टॅब्लिश करा विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस, असाही क्वेश्चन इथं विचारला जाऊ शकतो. किंवा फाइंड द कन्वर्जन फॅक्टर्स बिटवीन SI युनिट अँड CGS युनिट ऑफ वर्क ऑर SI युनिट अँड CGS युनिट ऑफ एनर्जी. एनर्जीच्या SI युनिट आणि CGS युनिटमधला कन्वर्जन फॅक्टर फाइंड आउट करा, असा क्वेश्चन विचारला जातो. ओके, तुमची जी काही 11ची क्वेश्चन पेपर असेल त्या क्वेश्चन पेपरमध्ये अशा प्रकारचा एक क्वेश्चन तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणारच आहे. त्याच्यामुळं हे ॲप्लिकेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि जे काही डायमेन्शन्स आपण आत्ता बघितलेले आहेत त्या डायमेन्शन्सविषयी किंवा त्या डायमेन्शन्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणार आहात. 7 फंडामेंटल क्वांटिटीज तुम्हाला माहीत आहे. दिलेल्या फिजिकल क्वांटिटीच्या SI युनिटमध्ये त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट, त्याला आपण फंडामेंटल युनिट म्हणतो, ते फंडामेंटल युनिट कितव्या पॉवरमध्ये, कितव्या एक्सपोनंटमध्ये आलेलं आहे, त्या पॉवरला, त्या एक्सपोनंटला आपण डायमेन्शन्स असं म्हणत असतो. हे डायमेन्शन्स वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत की ज्या फिजिकल क्वांटिटीचा यूज आपण पुढे जाऊन करणार आहोत. ओके, फॉर एक्झाम्पल डेन्सिटीच्या डायमेन्शन्सची आपल्याला गरज पडणार आहे, ॲक्सिलरेशनच्या, मोमेंटमच्या, फोर्सच्या, एनर्जीच्या, त्यानंतर वर्कच्या, प्रेशरच्या. हा जो काही टेबल आहे, टेबल 1.3 पेज नंबर 6 वरती हा टेबल दिलेला आहे. या टेबलचा यूज तुम्हाला खूप साऱ्या वेळेस करावा लागणार आहे. त्याच्यामुळे त्या टेबलमध्ये दिलेले सर्व डायमेन्शन्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणार आहात.